घरात कोणीही कमावता नाही, महाराष्ट्रात कोठेही जंग मालमत्ता नाही अशी खोटी माहिती देऊन पतीच्या अनुकंपाखाली नोकरी मिळवल्याप्रकरणी महिलेवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। वैशाली विश्वास जाधव, राहणार विद्यानगर, शेळगी रोड, सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे। वैशाली जाधव यांचे पती विश्वास रामकृष्ण जाधव हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते। 23 जानेवारी 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर त्यांची पत्नी वैशाली विश्वास जाधव यांनी वारसदार असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मरियाचे मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडे अनुकंपाखाली नोकरीकरिता अर्ज केला होता। अर्जासोबत त्यांनी 2 प्रतिज्ञापत्र दिले होते। त्यावर घरात कोणी कमावता नाही, शासकीय, निमशासकीय व खासगी कंपनीत नोकरीच नाही, शिवाय पतीची महाराष्ट्रात कोठेही स्थावर मालमत्ता नाही असे नमूद केले होते। मात्र अशी खोटी माहिती दिल्याची तक्रार मदला भरत पाटील यांनी दिली होती। जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार खोटी माहिती दिल्याप्रकरणी वैशाली जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला। Right now and press the bell icon. Never miss an